राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर। यादीत 7 उमेदवारांच्या नावाचा समावेश। काही उमेदवारांना एबी फॉर्मही देण्यात आला। वांद्रे पूर्वचे विद्यमान आमदार जिशान सिद्दीकींचा अजित पवार गटात प्रवेश। दादा गटाकडून जिशान सिद्दीकींना वांद्रे पूर्व विधानसभेतून उमेदवारी। अजित पवार गटाकडून सना मलिक यांना अणुशक्ती नगर मतदारसंघातून उमेदवारी। अजित पवारांनी सना मलिक यांना एबी फॉर्म दिला, तर नवाब मलिक निवडणूक लढणार। सना मलिक यांची प्रतिक्रिया। प्रताप पाटील चिखलीकर यांचाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। चिखलीकरांना लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांचा अजित पवार गटात प्रवेश। संजय काका पाटलांना तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघातून उमेदवारी जाहीर। निशिकांत भोसले पाटील यांचा अजित पवार गटात पक्षप्रवेश। इस्लामपूरमधून जयंत पाटील यांच्या विरोधात निशिकांत भोसले पाटील यांचा सामना होणार। अजितदादा गटाकडून वडगाव शेरीतून विद्यमान आमदार सुनील टिंगरेंना उमेदवारी, तर कालच भाजपच्या जगदीश मुळीकांनाही पक्षाचा एबी फॉर्म घेतलाय। शिरूर विधानसभा मतदारसंघातून दादा गटाकडून ज्ञानेश्वर कटकेंना उमेदवारी। शिरूरमध्ये महाविकास आघाडीच्या अशोक पवारांविरोधात ज्ञानेश्वर कटकेंची लढत होणार। राणी लंकेंना उमेदवारी दिल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी। पारनेरमध्ये काम करायचं नाही, कार्यकर्त्यांची भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा बंड। राणी लंकेंना पारनेरमधून उमेदवारी। राजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्यता। मला वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितला, काँग्रेसच्या अविनाश लाड यांचं मोठं विधान। सोलापुरात सेनेला 4 जागा न मिळाल्यास भाजपचं काम करणार नाही। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आक्रमक पवित्रा। करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून तिढा। परभणीतील पाथरी विधानसभा काँग्रेसला सुटल्यानं शरद पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्रांनी वेगळी भूमिका घेण्याची शक्यता। आज दुपारी 1 वाजता बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। शिवडीतून इच्छुक असलेले सुधीर साळवी आज भूमिका जाहीर करणार। संध्याकाळी 7:30 वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक। काल ठाकरे गटाकडून शिवडी मतदारसंघात अजय चौधरी यांना उमेदवारी जाहीर। गोंदियाचे अजित पवारांचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश। मोरगाव अर्जुनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार, चंद्रिकापुरेंचं आव्हान। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत बंडखोरी। ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक इंद्रजित गुजर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला। नवी मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर यांचा राजीनामा। माजी नगरसेवक MK मडवी यांना ऐरोली विधानसभेची उमेदवारी दिल्यानं नाराजी। तानाजी सावंत यांचे पुतणे पृथ्वीराज सावंत आणि शरद पवार गटाचे नेते शिवाजी कांबळेंनी घेतली अजित पवारांची भेट। बबनराव शिंदेंनी माढ्यातून लढण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक लढवण्यासाठी व्यक्त केली इच्छा। पुण्यात काँग्रेसच्या माजी महापौर कमलाताई व्यवहारे नाराज। कमलाताई व्यवहारेंनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली। व्यवहारे कसबा मतदारसंघातून इच्छुक। युगेंद्र पवारांची लढाई स्वतःचं डिपॉझिट वाचवण्यासाठी असेल। अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचा जोरदार टोला। बारामतीत अजित पवारांविरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी। विदर्भातील 15 विधानसभा मतदारसंघातील लढतीचं चित्र स्पष्ट। 7 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेसची थेट लढत, तर रामटेकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना समोरासमोर। बीडमधील भाजपचे नेते रमेश आडसरकर शरद पवारांच्या भेटीला। माझगाव विधानसभा मतदारसंघातून लढण्यास रमेश आडसर इच्छुक। आडसरकरांची पंकजा मुंडेचे समर्थक म्हणून ओळख। साताऱ्याच्या वाई मतदारसंघात महायुतीला धक्का। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव बंडखोरीची तयारी करतायत। पुरुषोत्तम जाधवांनी शरद पवारांची भेट घेतली। किशोर जोरगेवारांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी मुनगंटीवार दिल्लीला रवाना, तर भाजप पदाधिकारी फडणवीसांना भेटून जोरगेवारांना पक्षात प्रवेश आणि तिकीट न देण्याची मागणी करणार। तुळजापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचा तिढा कायम। काँग्रेसचे मधुकरराव चव्हाण आणि धीरज पाटलांमध्ये रस्सीखेच सुरू। पवार गटाचे अशोक जगदाळे देखील इच्छुक। काँग्रेसची आज दिल्लीत महत्वाची बैठक। स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिश्रींच्या अध्यक्षतेत बाकी असलेल्या जागांवर आज बैठकीत चर्चा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार रथ सज्ज। नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार रथ फिरणार। भाजप महायुतीत आहे तरी गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, प्रचार रथावर उल्लेख। देवेंद्र फडणवीसांवर बनवण्यात आलं नवीन गाणं। फडणवीसांचा आधुनिक अभिमन्यू असा उल्लेख, तर गाण्यातून महाविकास आघाडीवर निशाणा। आज भाजपचे आशिष शेलार राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार। आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे उमेदवार, तर राहुल नार्वेकर कुलाब्यातून लढणार। मनसे नेते बाळा नांदगावकर आज अर्ज दाखल करणार, तर शिंदेच्या शिवसेनेचे ओवळा माजीवाड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेल्या बाळ मानेंचं रत्नागिरीत जल्लोषात स्वागत। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांची मोठी गर्दी। उदय सामंतांविरोधात बाळ माने मैदानात।
शिंदे गटाचे नेते उदय सामंत आज उमेदवारी अर्ज भरणार. रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत निवडणुकीच्या रिंगणात. नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक आज अर्ज भरणार. विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, हेमंत सावरा उपस्थित राहणार. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आज भाजपचे अतुल सावे उमेदवारी अर्ज भरणार. सावे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. अहेरी विधानसभा मतदारसंघात बाप आणि लेकीत सामना होणार. अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम तर शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम मैदानात. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात विधानसभेच्या अनुषंगानं भाजपच्या ओबीसी मोर्चाची पहिली बैठक संपन्न. तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. तिसऱ्या आघाडीच्या ऐरोली विधानसभेचे उमेदवार अंकुश बाबा कदम आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करणार. भोकर मतदारसंघातून काँग्रेसकडून तिरुपती पाटील कोंढेकरांना उमेदवारी. मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला, कोणत्या एका कुटुंबाची मक्तेदारी नाही, कोंढेकरांची प्रतिक्रिया. खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत अतुल भोसलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभेतून महायुतीचे उमेदवार. मतदारसंघासह राज्यात अनेक समस्या, महिला सुरक्षित नाही, मी सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल. मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया.